नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? देवराम सुभाष मुकणे. आत्ता आपण खैरे खैरे. खैरी गावात आलेलो आहे. हो. काय विषय झाला इथं आपण त्यासाठी बोलवलं? विषय सर असं झालेलं आहे की 2018ला माणसाने बेकायदेशीर कनेक्शनची मागणी केलेली आणि ते ग्रामपंचायत दवंडीमध्ये घर नावाला असताना हे खैऱ्यामध्ये त्यांनी हे करून कनेक्शनची मागणी केल्यामुळे आम्ही त्यांना म्हणलं हे काय होऊन देणार आम्ही नाही. अच्छा. कोणत्या माणसानी? लक्ष्मण बाबू मुकणे. अच्छा. हो. त्यांनी त्यांनी घर कुठं बांधलं? इथं आमच्या याच्यामध्ये आमच्या मालकीच्या जागेमध्ये दिसतंय. हे मागचं हा. घर. हो. अच्छा. आणि त्यांची घराची पावती कुठली? जळवंडीची. जळवंडी. हो. म्हणजे त्यांनी तिथं घर नोंद हो. जळवंडीत हो. आणि दाखवलं कुठं टाकलं? खैरे खटकाळीमध्ये. खैरेघाट. हो. मग आता काय विषय आहे त्यांचा? आता विषय असे का त्यांना कनेक्शन पाहिजे, पण आमच्या पिकाचे आमच्या जागेवरती अतिक्रमण करून ते घर बांधलं गेलंय, त्यामुळे आम्हाला ते कनेक्शन होऊन द्यायचं नाही. आमचा 7-12 आहे ना. हां. घेतला होता ना. अहो त्यावेळी आम्ही इथं नव्हतो देणार, घ्या घर बांधताना त्याने अतिक्रमण केलं, असा विषय झालेला. नाही, आम्ही जे कंपनीत असल्यामुळं घरी मात्र आमचा वयस्कर होता आहे आणि बघा तुम्ही आता त्यामुळे ते काही हे करता नाही आलं. नंतर मग हे घर झाल्यानंतर ह्या अशा उलाढाली चालू झाल्या. काय केलं तुम्ही? मग आम्ही डायरेक्ट कोर्टात बसलो. त्यांना विचारलं नाही का? कोणला त्या लोकांना तुमच्या जागेत ज्यांनी घर बांधलं विचारला, पण ते दादागिरी करून ऐकत नाही ना. दादागिरी. कोण करतं दादागिरी? काय नाही. ते लक्ष्मण बाबू मुकणे आणि त्याची मंडळी. मग आता हे जे लाईटचे पोल बसवायला लोक हम्म. आली, हम्म. त्यांना तुम्ही सांगितलं नाही का की बाबा आमची केस आहे, आमची कोर्टात केस आहे, आता इथं त्यांना सांगितलं, पण ते ऐकायचं नाही. आम्ही म्हणतो आम्ही 10 किलोमीटरवरून कनेक्शन देणार. कसं देणार ते 10 किलोमीटरवरून कनेक्शन? कुठे झालं तरी शेवटी आमच्या सर्व नंबरमध्ये येणार आहे ना. म्हणजे इकडे बाकीची सगळी जागा तुमची हा. आहे का? नाही, आता त्या घराची केस कोर्टात चालू हां आहे. झाली. हां. बरोबर. मग तुमचं म्हणणं आहे का त्यांना कनेक्शन दिलं कसं काय? हां. वाद आमच्या चालू आमच्या असताना. संमतीनुसार कसं झालं ते? संमती नसताना कसं झालं कनेक्शन ते? हा, बरोबर. तुम्ही मागाशी म्हणत होते की एमएससीबीत तुम्ही याची काही कागदपत्र मागवली. हो. ती मागणी त्यांनी आम्हाला दिली नाही. किती वेळा मागायला गेली ते? आमच्या आता 2018 पासून मागणी करतोय. 18 पासून हो. तरी नाहीच. हां. देतच नाही ते. आता हे जे या घराची नोंद जळवंडीत केली त्याची काय तुमच्याकडे पुरावा आहे का? आहे. काय हे घरपट्टी आहे पण माझ्याकडे. बघू. म्हणजे त्यांनी भरलेली घरपट्टी हां. जळवंडी ग्रामपंचायती. हे बघा. जळवंडीत म्हणजे आणि घर खैऱ्यामध्ये. आता हे इकडं तुमचं घर आहे ना? हां. हे हो. याची नोंद कुठे? याची खटकाळ्यामध्ये, खैरे खटकाळ्यामध्ये. याची आहे का पावती? हां. बघू. हे बघा. ही तुमची बघ. हां. म्हणजे शेजारी हा. गेले, एक आहे खटकाळ्यात आणि एक लावली जळवंडी. जळवंडी. आता एक मी विचारतो, इथून जळवंडीचं अंतर किती? इथून जळवंडी 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. हो. जळवंडीची इथं जवळपास कुठं हद्द येते का? मग 3-4 किलोमीटर होईल. 4 किलोमीटर. मग यांनी कसं काय तिकडं नोंद केली आणि इकडं घर बांधले? विषय मुळात पहिले हिरडीलाच राहत होते ना. तिकडंच राहायचं. हां. म्हणजे तिकडची पट्टी दाखवून इकडं हा. लाईटचं कनेक्शन घेतला, मागितले. यांची जमीन कुठून कुठे? यांची जमीन आता इथं मध्ये चौकोनी हा, घराचा चौकोनी एवढ्या मध्ये चौकोनी हा. हे तुमच्याच जागेत हा. बांधलं. हे आमच्या जागेत आहे. त्यांचं इथं काहीच नाही. हां. मग तुम्ही एमएससीबीला काय तक्रार वगैरे काय? तक्रार म्हणजे वेळोवेळी करत आलो ना मी. तरी एमएससीबी हां. ऐकत नाही. कोण कर्मचारी आहेत? ते फरसुंगे म्हणून कर्मचारी त्यांना माहित नाही का हा प्रकार? सांगितलंय. मग पण ते पैसे घेऊन यांचे पैशाचा अपार करूनच कामं चालली ती. पैसे घेतले हम्म. ते असं समजते ते बरेचसे इथं काही आर्थिक अशी हो. गैरव्यवहार केलेत त्यांनी. अहो वगैरेवर म्हणजे म्हणतो त्यांनी तिकडून कनेक्शन चुकीचे आणले, तर आता बिकाचे आकडे बिकडे इथं लावलेली. तुम्हाला सांगतो, दाखवतो मी तुम्हाला. 7.5च्या मोटारची 5-5 वर्ष चालू आहे आता, तरी त्यांना लाईट बिल नाही, कनेक्शन नाही, काहीच नाही. बेकायदेशीर लोकांना हप्ते गोळा करतात. 75 बोर आकडेवरती आता.
त्यांचे सुद्धा येऊन हप्ते गोळा करून जातात ते वायरमन घेऊन. आणि ते काय झालं, ते लाईटचे पोल 4 पोल तिकडून घेऊन येतात, इकडं. लावतात. ते काय करतात, कनेक्शन मंजूर करतात, तिकडे 4-5 पोलचं कनेक्शन मंजूर करणार, इकडे 2च पोल लावणार, राहिलेले पोल तुम्ही ह्या शेतकऱ्याला 2 द्या, बेकायदेशीर करून दुसऱ्या शेतकऱ्याला 2 करून असं यांची कामं चालू आहेत. म्हणजे सगळं गैर हां, भ्रष्टाचार चालू आहे सगळा. आत्ताही तुम्हाला शंका आहे की बाबा यांनी आता काय पैसे दिले म्हणून ते कनेक्शन घेत आहेत? अहो विषय असे मग तुम्ही विचार करा, आम्ही 5 वर्ष थांबले ना, मग देईल कोर्ट न्याय देईल ना, त्यांना देईल किंवा आम्हाला देईल. तुमचं म्हणणे कोर्ट हा. तेव्हा तुम्ही काय करू शकता ना. तुम्हाला कोर्ट नाही आवडत आधी दिला असं तुम्ही कनेक्शन घेऊ शकता. बरोबर. आम्ही बेकायदेशीर काम होऊन देणार नाही.